विद्यार्थी मित्र, मागच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स किंवा किंगडम ॲनिमलिया हा पार्ट संपवलेला आहे. आज आपण एक नवीन चॅप्टर सुरू करतो आहोत की ज्या चॅप्टरचं नाव आहे एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन हे आपल्या नवीन चॅप्टरचं नाव आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला एक्सक्रीशन बद्दल आणि ऑस्मोरेग्युलेशन बद्दल इन्फॉर्मेशन मिळवायची आहे. पहिल्यांदा एक्सक्रीशनचा अर्थ आपण पाहणार आहोत. आपल्याला माहित आहे की आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज घडत असतात, फिजिओलॉजिकल फंक्शन्स घडत असतात. वेगवेगळ्या उदाहरण डायजेशन असेल, एक्सक्रीशन, रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन, अशा अनेक क्रिया आपल्या शरीराच्या आत चाललेल्या असतात. ह्या सगळ्या क्रियांना मिळून आपण मेटाबॉलिझम, चयापचय क्रिया असं म्हणतो. मेटाबॉलिझम ॲक्च्युली मेटाबॉलिझम हे दोन पार्टपासून बनलेलं आहे. मेटाबॉलिझम याच्यामध्ये दोन टर्म इन्क्लूड आहेत, एक कॅटाबॉलिझम आणि एक ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम मिळून मेटाबॉलिझम होतं. कॅटाबॉलिझम म्हणजे नेमकं काय आणि ॲनाबॉलिझम म्हणजे नेमकं काय? कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम बरोबर मेटाबॉलिझम आहे. मेटाबॉलिझम, कॅटाबॉलिझम म्हणजे काय? कॅटाबॉलिझम इज ॲक्च्युली ब्रेकडाऊन ऑफ द सबस्टन्सेस, ब्रेकडाऊन. आणि ॲनाबॉलिझम म्हणजे बिल्डिंग अप, म्हणजे इथं पदार्थाचं ब्रेकडाऊन होत आहे आणि इथं एकत्र जोडले जात आहे, त्याचं बिल्डिंग तयार होत आहे. बिल्डिंग अप आणि ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन कॅटाबॉलिझम, बिल्डिंग अप ॲनाबॉलिझम. आणि ह्या दोन टर्म मिळून मेटाबॉलिझम. आणि मेटाबॉलिझममध्ये मग आता सांगितलेल्या सगळ्या फिजिओलॉजिकल ॲक्शन्स. आता हे जेव्हा मेटाबॉलिझम चालू असतं, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज चालू असतात, तेव्हा आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे वेस्ट सबस्टन्सेस तयार होत असतात. अँड दीज वेस्ट मटेरियल्स आर टू बी इलिमिनेटेड, आर टू बी एक्सक्रीटेड, आर टू बी removed from our body because they are waste. Not only waste but they are toxic to our body. म्हणजे तयार झालेले हे टाकाऊ पदार्थ आहेत ते शरीरामध्ये न साठवता शरीराच्या बाहेर टाकले पाहिजे. आणि जर का ते तिथंच साठवले तर मग आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतात, त्याचं विष तयार होऊ शकतं. जसं की आपल्याला माहिती आहे, आपण आपल्या घरामध्ये घर दररोज स्वच्छ करतो, झाडतो वगैरे वगैरे, आणि मग तो कचरा आपण टाकून देतो ना, बाहेर, घराच्या बाहेर टाकून देतो. जर तो समजा कचरा साठवला तर आपल्या घरामध्ये दुर्गंधी सुटेल, घरातलं सगळं वातावरण बदलून जाईल. तसं आहे हे. जर वेस्ट प्रॉडक्ट तसेच शरीरामध्ये ठेवले तर आपल्या शरीरातल्या ॲक्टिव्हिटी बदलून जातात. आपलं शरीर त्या ॲक्टिव्हिटी नॉर्मली करू शकत नाही आणि म्हणून त्याला म्हटलं आहे बाहेर टाकण्याची गरज आहे, की ज्या प्रक्रियेला आपण एक्सक्रीशन किंवा उत्सर्जन या नावाने ओळखतो. आता या उत्सर्जनामध्ये वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकत असतात. आपला जर विचार केला तर आता हे उत्सर्जित पदार्थ कोणकोणते असतात? आपण असू दे किंवा बाकीचे प्राणी असतात. इन जनरल आता उदाहरणार्थ काही प्राण्यांच्या मध्ये, बऱ्याचशा प्राण्यांच्या मध्ये किंवा आपल्यामध्ये सुद्धा आपण जेव्हा रेस्पिरेशन करतो तेव्हा पाण्याची वाफ बाहेर टाकतो, की जी एक्सेस आहे, जी नको आहे ती पाण्याची वाफ बाहेर टाकतो. त्याचबरोबर म्हणजे हे फ्लुइड टाईप झालं, वेस्ट आहे पण फ्लुइड टाईप आहे. काही पदार्थ गॅसियस, वायुरूप पदार्थ असतात की जे नको आहे, जसं ऑक्सिजन. तो नको आहे का आपल्याला? असं काही नाही. ऑक्सिजन तर अत्यंत आवश्यक आहे, म्हणजे तो काही वेस्ट नाही. पण काही गॅस जे आहेत, उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड, हा वेस्ट आहे, नको आहे, हार्मफुल आहे, आणि म्हणून तो बाहेर टाकणं गरजेचं आहे. म्हणजे वायुरूप पदार्थ असे जे आहेत, कार्बन डायऑक्साईड सारखे, ते पण बाहेर टाकणं गरजेचं आहे. किंवा बाकीचे काही पदार्थ जसं की युरिया असेल, युरिक ॲसिड असेल,
क्रिएटिन असेल, क्रिएटिनिन असेल, काही सॉल्ट्स असतील, काही फॉस्फेट्स असतील, ओके, असे पदार्थ, काही हार्मोन असतील, काही ड्रग्ज असतील, काही विषारी पदार्थ असतील, काही केमिकल्स असतील, हे सगळे पदार्थ आपल्या शरीरामध्ये जर साठवून राहिले, इफ दे आर accumulated within our body, they disturb our physiological functions. They are poisonous, they are toxic, and that's why they are to be eliminated. आणि म्हणून ते आपल्या शरीराच्या बाहेर टाकणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या प्रक्रियेलाच आपण म्हणतोय एक्सक्रीशन, उत्सर्जन. आणि आता ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे नेमकं काय? तर ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे आपल्या शरीरामधलं, आपण असेल किंवा इतर प्राणी असेल, त्यांच्या शरीरामधलं पाणी आणि क्षार यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, याचं जे पर्सेंटेज आहे, ते मेंटेन करणं, या प्रक्रियेला आपण म्हणतोय ऑस्मोरेग्युलेशन. जसं मी सांगितलं की काही वेस्ट प्रॉडक्ट आपल्या शरीरात साठवून चालत नाही, तसंच जादा झालेलं पाणी पण साठवून चालत नाही, किंवा सॉल्ट जादा झालेलं चालत नाही. मग त्याचं प्रमाण जे आहे ते संतुलित करायचं, त्या प्रक्रियेला म्हणायचं ऑस्मोरेग्युलेशन. आता मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या ॲनिमलमध्ये वेगवेगळे वेस्ट प्रॉडक्ट असतात. बेसिकली या वेस्ट प्रॉडक्टनुसार प्राण्यांचे 3 गट पाडलेत, किंवा या एक्सक्रिशनच्या टाईपनुसार, एक्सक्रिटरी प्रॉडक्टच्या नुसार, म्हणजे कोणता वेस्ट प्रॉडक्ट आहे, उत्सर्जित पदार्थ कोणता आहे, याच्यावरनं त्या मेकॅनिझमचं वर्गीकरण 3 गटामध्ये केलेलं आहे, किंवा चौथा पण आहे, तो मी नंतर सांगेल. पहिल्यांदा 3 तरी सांगतो. पहिला आहे अमोनोटेलिझम. पहिली प्रक्रिया, पहिला मेकॅनिझम अमोनोटेलिझम. दुसरा आहे युरिओटेलिझम, आणि तिसरा प्रकार आहे युरिकोटेलिझम. आणि मग आता चौथा पण सांगतो मी, नंतर सांगतो म्हटलं होतं, पण आता सांगतो गॉनोटेलिझम. असे हे उत्सर्जित पदार्थावरनं पाडलेले प्रकार. उत्सर्जित पदार्थ कोणता आहे त्याच्यानुसार हे 4 प्रकार आहेत. महत्वाचे 3च आहेत, पण त्याच्या जोडीने चौथा पण आहे. पहिला प्रकार काय आहे? अमोनोटेलिझम. व्हॉट इज अमोनोटेलिझम? The mode of excretion in which the excretory product is mainly in the form of ammonia. The process is called as अमोनोटेलिझम. ज्या प्रक्रियेमध्ये अमोनिया हा मुख्य उत्सर्जित पदार्थ असतो, त्याला म्हणायचं अमोनोटेलिझम. आणि मग जे कोणी असतील असे प्राणी, the animals which excrete ammonia as their waste product, ammonia as a main waste product, are said to be ammoniotelic animals. आता अमोनिया काय आहे आपल्याला माहित आहे. अमोनिया इट इज हायली टॉक्सिक, हायली पॉइझनस, हायली वॉटर सोल्युबल इन अवर बॉडी. अमोनिया हा विषारी आहे, पाण्यामध्ये लगेच विरघळतो, आणि त्यामुळे तयार झाल्या बाहेर टाकणं गरजेचं आहे. पण हा अमोनिया तरी होतो कसा, कशामुळे तयार होतो, कुठं तयार होतो? आपल्याला माहित आहे, मी तुम्हाला सांगितलं की आपल्या शरीरामध्ये आपण जे खातो त्यातलं काही मटेरियल आपल्या शरीराला नको असतं, काही डायजेस्टिव्ह वेस्ट प्रॉडक्ट असतात की जे शरीराच्या बाहेर टाकणं गरजेचं आहे. तसंच काही वेळा आपल्या शरीरात आपल्या अन्नामधून, आहारामधून जे घटक आत जातात, त्या घटकामध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स वगैरे असतात. त्याचं कन्व्हर्शन पुन्हा अमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल वगैरे याच्यामध्ये होत असते. किंवा ग्लुकोज, कार्बोहायड्रेट रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं, की जे आपण न्यूट्रिशनमध्ये पाहणार आहोत. तसा न्यूट्रिशन हा भाग बराचसा वगळलेला आहे त्यातला. आपल्याला माहिती आहे कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होते शेवटी, फॅटचं रूपांतर फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलमध्ये होते. तसंच आपल्या आहारामध्ये जे प्रोटीनचा भाग आहे त्या प्रोटीनचं रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये होतं. आणि जर का हे अमिनो ॲसिडचं प्रमाण जास्त असेल तर ते शरीरामध्ये साठवून ठेवणं अनावश्यक आहे किंवा घातक आहे,
आता फॅटचं कसं आहे, फॅट आणि कार्बोहायड्रेट आपल्या शरीरामध्ये ज्यादा झाले तर ते साठवून ठेवता येतात, परंतु अमिनो ऍसिड ज्यादा झाले साठवून नाही ठेवता येत, किंवा साठवून ठेवलं तर त्याच्यापासून धोका आहे आणि म्हणून ते बाहेर टाकणं गरजेचं आहे. या अमिनो ऍसिड पासूनच अमोनिया तयार होतो. आता या अमिनो ऍसिड मधले जे अमिनो ऍसिड्स आहेत, या अमिनो ऍसिड मधला अमिनो ग्रुप बाजूला काढला जातो आणि त्याच्यापासून अमिनो ऍसिडचं रूपांतर अमोनियामध्ये होतं. याचा अमिनो ग्रुप बाजूला काढला जातो, म्हणजे इथं काय होतंय, डिअमिनेशन. तर डिअमिनेशन या प्रक्रियेमध्ये अमिनो ऍसिडचं रूपांतर अमोनियामध्ये होतं आणि हा तयार झालेला अमोनिया कसा आहे, इट इज टॉक्सिक, विषारी आहे, पॉयझनस आहे आणि तो लगेच पाण्यामध्ये विरघळतो आणि तयार झालेला तो बाहेर टाकणं गरजेचं आहे, कारण विषारी आहे ना. एखादं मटेरियल आपल्या शरीरामध्ये तयार झालं तर ते काही काळ साठवलं तरी चालतं, पण अमोनिया साठवून चालत नाही, कारण तो विषारी आहे. मग अमोनिया बाहेर काढायचा असेल तर कारण हा हायली वॉटर सोल्युबल आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आणि म्हणून हा जर बाहेर काढायचा असेल तर इट रिक्वायर लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर. हा जर बाहेर काढायचा असेल तर पाणी पाहिजे ना, शरीरामध्ये भरपूर पाणी पाहिजे. साधारणतः किती पाहिजे, भरपूर म्हणजे किती पाहिजे, तर सर्वसाधारणपणे 1 ग्रॅम अमोनिया जर बाहेर टाकायचा असेल, 1 ग्रॅम अमोनिया बाहेर टाकायचं आहे, त्यावेळेला आपल्याला कमीत कमी साधारणतः 300 ते 500 मिलीलिटर, 300 ते 500 मिलीलिटर पाणी पाहिजे 1 ग्रॅम अमोनिया रिमूव्ह करायचं आहे, 1 ग्रॅम अमोनिया इलिमिनेट करायचं आहे, एक्सक्रीट करायचं आहे. याच्यासाठी साधारणतः 300 ते 500 मिलीलिटर पाणी पाहिजे. आणि मग जास्त पाणी कोणाला मिळतं तुम्हाला माहिती आहे, तर हे ॲक्वॅटिक जे ॲनिमल्स असतात, जलचर प्राणी, त्यांना पाण्याची काही कमतरता नसते, ते असतातच पाण्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पाणी असतं. आणि म्हणून अमोनोटेलिझम ही प्रोसेस साधारणपणे ॲक्वॅटिक ॲनिमलमध्ये आढळते. ॲक्वॅटिक इनव्हर्टिब्रेट्स असतील अथवा काही व्हर्टिब्रेट्स पण असतील, पण ते ॲक्वॅटिक. उदाहरणार्थ ॲम्फिबियाचा लार्वा जो असतो ना, लार्वा उभयचर प्राणी, उदाहरणार्थ बेडूक आहे, बेडकामध्ये अमोनिया नाही, पण बेडकाचं जे पिल्लू असतं छोटंसं अंड्यातून बाहेर पडल्या लार्वा जो असतो ना, तो अमोनिया उत्सर्जित करतो आणि फ्रॉगमध्ये मात्र युरिया असतो. लक्षात आलं का? तर मला सांगायचं होतं की अमोनिया कुणामध्ये बाहेर टाकला जातो, सर्वसाधारणतः ॲक्वॅटिक ॲनिमलमध्ये अमोनिया हा मुख्य उत्सर्जित पदार्थ असतो. आणि तो कसा तयार होतो, अमिनो ॲसिडचं डिअमिनेशन होतं, म्हणजे त्यातला अमिनो ग्रुप बाजूला काढला जातो आणि त्याच्यापासून होतो अमोनिया, आणि तो विषारी असल्यामुळं लगेच बाहेर टाकणं गरजेचं असतं. तर ही पहिली प्रक्रिया झाली अमोनोटेलिझम. आता आपण दुसरी प्रक्रिया बघूया, युरिओटेलिझम. तर युरिओटेलिझम म्हणजे काय आणि ते कुणामध्ये घडतं? युरिओटेलिझम सिंपल आहे, फक्त एक शब्द बदलायचा आहे आपल्याला. इथं अमोनियाच्या ऐवजी कुठला शब्द येईल आता, युरिया. म्हणजे व्याख्या तीच आहे, फक्त एक शब्द बदलून व्याख्या ती तयार करायची. अमोनोटेलिझम मध्ये आपण काय व्याख्या केली, ही अशी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट हा अमोनियाच्या रूपामध्ये असतो. मग तेच वाक्य करायचं, फक्त एवढा शब्द बदलायचा आहे. युरिओटेलिझम इज द प्रोसेस इन विच द एक्सक्रीटरी वेस्ट प्रॉडक्ट इज मेनली इन द फॉर्म ऑफ युरिया. ज्या प्राण्यांच्या मध्ये किंवा ज्या प्रक्रियेमध्ये म्हणूया आपण, ज्या प्रोसेसमध्ये उत्सर्जित पदार्थ कोणता असतो, युरिया. द प्रोसेस इन विच एक्सक्रीटरी प्रॉडक्ट इज मेनली इन द फॉर्म ऑफ युरिया इज कॉल्ड एज अमोनोटेलिझम. आणि जे प्राणी त्यांचा उत्सर्जित पदार्थ युरियाच्या रूपात बाहेर टाकतात त्यांना मग काय म्हणावं लागेल, त्यांना अर्थातच मग काय म्हणावं लागेल,
The animals are said to be ureotelic animals. बघा सोपं आहे एकदम. काय युरोटेलिझम म्हणजे काय? ज्या प्रोसेसमध्ये उत्सर्जित पदार्थ युरियाच्या रूपात असतो आणि जे प्राणी युरिया उत्सर्जित करतात त्यांना युरोटेलिक ॲनिमल म्हणायचं. ओके. आता युरिया कसा आहे, कुठं तयार होतो, तो बाहेर का टाकायचा? युरिया इज ऑल्सो टॉक्सिक, नो डाऊट, बट इट इज लेस टॉक्सिक ॲज कम्पेअर टू अमोनिया. अमोनियाच्या तुलनेत तो कमी विषारी आहे आणि इट इज मॉडरेटली सोल्युबल इन वॉटर. म्हणजे तयार झाल्या झाल्या लगेच तो पाण्यामध्ये मिसळतो असं काय नाही. अमोनियाचं कसं आहे, अमोनियाचं तयार झाला की पटकन पाण्यामध्ये विरघळतो आणि त्यामुळं तो बाहेर टाकणं गरजेचं आहे. युरियाचं कसं आहे, युरिया तयार झाला की तो लगेच पाण्यामध्ये विरघळत नाही, थोड्या वेळाने विरघळतो, कारण याची सोल्युबिलिटी याच्या तुलनेनं कमी आहे आणि हा थोडा कमी पण विषारी आहे. त्यामुळं युरिया आपल्या शरीरामध्ये समजा थोडा वेळ राहिला म्हणून फारसं काय बिघडत नाही, पण कायमस्वरूपी युरिया आत नाही ठेवता येत, तो बाहेर टाकायलाच पाहिजे आणि तो आपण टाकतो. ओके. मग युरिया ज्या प्रोसेसमध्ये बाहेर टाकला जातो त्याला युरिओटेलिझम. जे प्राणी युरिया बाहेर टाकतात त्यांना युरिओटेलिक ॲनिमल्स. आता हा युरिया कुठे तयार होतो, कसा तयार होतो? आपल्याला माहिती आहे अमोनिया डिॲमिनेशन. आपण जो आहार घेतो त्याच्यामध्ये प्रोटीन असतात, त्या प्रोटीनचं रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये होतं. त्या अमिनो ॲसिडचं डिॲमिनेशन झालं की अमोनिया तयार होतो. तो टॉक्सिक आहे आणि मग तो बाहेर टाकायचा आहे. पण आपल्यामध्ये तेवढं पाणी नसतं. साधारणतः मी तुम्हाला सांगितलं अमोनिया 1 ग्रॅम अमोनिया बाहेर टाकायचं असेल तर 500 मिलीलिटर पाणी पाहिजे, की जे आपल्या शरीरामध्ये तेवढं पाणी नसतं त्याच्या तुलनेने. मग युरिया बाहेर तर टाकायचा आहे, पाणी तर कमी आहे, मग करायचं काय? मग काय होतं, हा जो तयार झालेला जो अमोनिया होता, हा अमोनिया कार्बन डायऑक्साइड मध्ये मिसळतो. अमोनिया काय होतो, कार्बन डायऑक्साइड मध्ये मिसळतो आणि मग त्याचं रूपांतर होतं युरियामध्ये. युरियाचं सूत्र काय माहिती आहे का? युरिया NH2CO NH2 हे युरियाचं सूत्र आहे. युरिया म्हणजे बघा अमोनिया, इथं आपण अमोनिया NH3 अमोनिया. ओके. आता याच्यातलं काय होतं, या अमोनियामध्ये हा कार्बन डायऑक्साइड मिसळतो आणि मिसळल्यानंतर त्याच्यापासून युरिया म्हणजे हा याच्यामध्ये मिसळला की हे तयार होते NH2CO NH2 म्हणजेच युरिया तयार होतो. आणि मग हा युरिया पाण्यामध्ये तर विरघळतोय पण हळूहळू विरघळतोय आणि त्यामुळे तो तयार झाला की लगेच बाहेर टाकला नाही तरी चालतं. इट इज मॉडरेटली सोल्युबल इन वॉटर अँड मॉडरेटली टॉक्सिक and therefore it can be retained in the body for some time. ओके. मग आता ही जी प्रोसेस आहे अमोनियामध्ये कार्बन डायऑक्साइड मिसळणं आणि त्याच्यापासून युरिया तयार होणं, या प्रक्रियेला काय म्हणायचं किंवा ही प्रक्रिया कधी घडते, तर ही प्रक्रिया घडते त्या सायकलचं नाव आहे ऑर्निथिन सायकल. ऑर्निथिन सायकल मध्ये अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये होतं. ओके. आता युरिया तयार झालेला आहे, हा बाहेर टाकायचा आहे. बाहेर टाकण्यासाठी कमी पाणी लागतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मग किती लागतं, इथं की अमोनिया बाहेर टाकायला किती लागतं म्हणून सांगितलं होतं. 1 ग्रॅम अमोनिया बाहेर टाकायचं असेल तर 500 मिलीलिटर पाणी पाहिजे. साधारणतः याच्या 10 पटीनं कमी पाणी. म्हणजे साधारणतः 1 ग्रॅम युरिया बाहेर टाकायचा असेल तर आपल्याला साधारणपणे 50 मिलीलिटर पाणी आवश्यक आहे. समजा 2 ग्रॅम असेल युरिया तर मग 100 ग्रॅम, 3 ग्रॅम असेल तर 150, 5 ग्रॅम असेल तर 250 मिलीलिटर पाणी लागेल. बरोबर आहे की जे आपल्या शरीरामध्ये अवेलेबल तेवढं आहे. मात्र अमोनियाच्या तुलनेनं ते पाणी खूपच कमी लागतंय आणि म्हणून अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये केलं जातं आणि मग ते यथावकाश शरीराच्या बाहेर टाकलं जातं. मग कोणते प्राणी आहेत
की जे युरिया तयार करतात किंवा त्यांचा उत्सर्जित पदार्थ युरिया असतो. उदाहरणार्थ ॲम्फिबियन्स, मध्ये अर्थात ॲडल्ट बरं का, ॲडल्ट ॲम्फिबियन मध्ये युरिया तयार होतो. सगळ्या सस्तन प्राण्यांच्या मध्ये युरिया हा मुख्य आपल्यामध्ये असेल किंवा बाकीचे सस्तन प्राणी किंवा मॅमल्स असतील त्यांच्यामध्ये युरिया हा मुख्य उत्सर्जित पदार्थ असतो. आता तिसरा प्रकार बघूया आपण, युरिकोटेलिझम. इथं पण एक शब्द बदलायचा आहे. युरियाच्या ऐवजी आपण शब्द काय लिहिणार आहोत, युरिक ऍसिड. म्हणजे याच्यावर तुम्ही व्याख्या तयार करू शकाल काय, ज्या प्रोसेसमध्ये युरिक ऍसिड हा मुख्य उत्सर्जित पदार्थ असतो त्या प्रक्रियेला युरिकोटेलिझम म्हणायचं. ओके, द प्रोसेस इन विच excretory product is mainly in the form of uric acid. The process is said to be uricotelism, and the animals which excrete uric acid are called as uricotelism. आता हे यूरिक ऍसिड कुठे तयार होते, कसं असते, यूरिक ऍसिड इज लिस्ट वॉटर सोल्युबल अँड लिस्ट टॉक्सिक ॲज कम्पेअर टू युरिया अँड अमोनिया. अमोनिया आणि युरियाचा विचार जर केला तर हे लिस्ट कमीत कमी इट इज लिस्ट टॉक्सिक अँड नियरली इनसोल्युबल इन वॉटर. जवळजवळ पाण्यामध्ये हे विरघळतच नाहीये. दुसरी गोष्ट, अत्यंत कमी विषारी आहे. अँड देअरफॉर इट कॅन बी रिटेन्ड इन द बॉडी फॉर ए लॉंग टाइम. बराच वेळ युरियाचे किंवा अमोनिया तर तयार झाल्या बाहेर टाकलाच पाहिजे. युरिया थोडा वेळ राहिला तरी चालतोय आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ युरिक ऍसिड शरीरामध्ये राहिलं तरी चालतं. अँड युरिकोटेलिझम is the phenomenon, is the mechanism for conservation of water because it requires less quantity of water for its removal. युरिक ऍसिड बाहेर टाकायचं असेल तर अतिशय कमी प्रमाणात पाणी लागतं. कमी म्हणजे किती, साधारणतः 1 ग्रॅम युरिक ऍसिड बाहेर टाकायचं असेल तर फक्त 10 मिलीलिटर पाणी सुद्धा पुरेसं आहे. लक्षात आलं का? म्हणजे युरिक ऍसिड आपल्या शरीरामध्ये बराच काळ किंवा जे प्राणी युरिक ऍसिड बाहेर टाकतात त्यांच्या शरीरामध्ये ते बराच काळ रिटेन झालं तरी चालतं, बराच काळ साठवून राहिलं तरी चालतं. त्याच्यापासून विष निर्मिती किंवा बाधा होऊ शकत नाही. मग असे कोणते प्राणी आहेत की जे युरिक ऍसिड तयार करतात? कोणत्या प्राण्यामध्ये युरिक ऍसिड हा मुख्य उत्सर्जित पदार्थ असतो? तर साधारणतः इन्सेक्ट्स असतील, कीटक, रेप्टाइल्स किंवा पक्षी, बर्ड्स सगळे पक्षी युरिक ऍसिड बाहेर टाकतात. त्यांच्या उत्सर्जित पदार्थामध्ये पाणी जवळजवळ नसतंच म्हणून ते पेलेटच्या रूपात, साधारणतः पेलेटच्या रूपामध्ये ते बाहेर किंवा इट इज सेमी सॉलिड, जवळजवळ सॉलिड पेलेट किंवा इट इज सेमी सॉलिड. त्यांचा उत्सर्जित पदार्थ सेमी सॉलिड असतो. 100% सॉलिड नसेल पण सेमी सॉलिड स्वरूपामध्ये असतो उत्सर्जित पदार्थ. कोणामध्ये? पक्ष्यांच्या मध्ये किंवा बर्ड म्हणजे रेप्टाइल्स असतील किंवा सगळे कीटक याच्यामध्ये येऊ शकतात. आता हा युरिया एका सायकलमध्ये तयार होतो. त्या सायकलचं नाव आहे आयोनोसिनिक पाथवे. आयोनोसिनिक पाथवे. या पाथवेमध्ये, या सायकलमध्ये युरिक ऍसिड तयार होतं आणि हे युरिक ऍसिड काही काळ साठवलं जातं शरीरामध्ये आणि नंतर ते शरीराच्या बाहेर टाकलं जातं. युरिकोटेलिझम ही मेकॅनिझम ज्या प्राण्यांच्या मध्ये खूप कमी पाणी लागतं, जे खूप कमी पाणी घेतात त्यांच्यामध्ये युरिकोटेलिझम ही मेकॅनिझम आढळते. आपल्याला माहिती आहे पक्ष्यांना आपल्या तुलनेनं खूप कमी पाणी लागतं, कीटकांना तर एकदम कमी म्हणजे जवळजवळ नाहीच, किंवा काही रेप्टाइल्स असतात त्यांनाही खूप कमी प्रमाणामध्ये पाणी लागतं आणि हे प्राणी युरिकोटेलिझम या मेकॅनिझम मध्ये येतात. आता चौथा जो प्रकार आहे तो गॉनोटेलिझम. तसे मुख्य 3 प्रकार आहेत परंतु चौथाही प्रकार आहे गॉनोटेलिझम. आता इथे एक शब्द बदलेल. ज्या प्रोसेसमध्ये गॉनिन हा मुख्य उत्सर्जित पदार्थ असतो त्याला म्हणायचं गॉनोटेलिझम. आता गॉनोटेलिझम म्हणजे गॉनिन तयार
गॉनिन बाहेर टाकणं. ठीक आहे. मग कोणते प्राणी आहेत आणि त्या प्राण्यांना काय म्हणायचं? जे प्राणी गॉनिन बाहेर टाकतात त्यांना गॉनोटेलिक ॲनिमल्स म्हणायचं. ठीक आहे. मग आता गॉनोटेलिक ॲनिमल कोण आहे? गॉनोटेलिक उदाहरणार्थ स्पायडर असेल किंवा आणखी पेंग्विन सारखे पक्षी असतील की ज्यांच्यामध्ये गॉनिन हा मुख्य उत्सर्जित पदार्थ असतो. ते युरिया पण बाहेर टाकत नाही, युरिक ऍसिड नाही किंवा अमोनिया नाही, तर त्याच्यापेक्षा वेगळा आहे तो म्हणजे गॉनिन. तर अशा पद्धतीनं उत्सर्जित पदार्थ कोणते आहेत त्याच्यावर उत्सर्जनाचे हे प्रकार आहेत. अमोनोटेलिझम ज्याच्यामध्ये अमोनिया बाहेर टाकला जातो, युरिओटेलिझम ज्याच्यामध्ये युरिया बाहेर टाकला जातो, युरिकोटेलिझम ज्याच्यामध्ये युरिक ऍसिड बाहेर टाकलं जातं, आणि गॉनोटेलिझम ज्याच्यामध्ये गॉनिन हा उत्सर्जित पदार्थ असतो. ओके. आता पुढे आपल्याला एक्सक्रीटरी सिस्टीम किंवा ऑर्गन जे आहेत ते बघायचं. मी तुम्हाला सांगितलं एक्सक्रीटरी ऑर्गन वेगवेगळे आहेत. काही प्राण्यांच्या मध्ये स्किन मार्फत एक्सक्रेशन केलं जातं, तिथून ते बाहेर टाकलं जातं. काही प्राण्यांच्या मध्ये माल्पिगेन ट्युब्युल्स असतात, काही प्राण्यांच्या मध्ये नेफ्रिडी असतात, काही प्राण्यांच्या मध्ये सॉल्ट ग्लँड्स असतात आणि काही प्राण्यांच्या मध्ये आपल्यासारख्या प्राण्यांच्या मध्ये किडनी मार्फत उत्सर्जन होतं. आपल्याला बघायचं आहे ह्युमन एक्सक्रीशन किंवा ह्युमन एक्सक्रीटरी सिस्टीम, मानवी उत्सर्जन संस्था. तर आपण आपली उत्सर्जन संस्था बघूया. ह्युमन एक्सक्रीटरी सिस्टीम. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपला आहे ह्युमन एक्सक्रीटरी सिस्टीम. ह्युमन एक्सक्रीटरी सिस्टीम. ओके. आता हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत ह्युमन एक्सक्रीटरी सिस्टीम. ओके.